नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात डिकोड महाराष्ट्र न्यूज. मित्रांनो, बिहारच्या निवडणुकीच्या रिंगणात 3 नोव्हेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेलं भाषण आता देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. कारण त्यांनी काँग्रेसमधील राहुल गांधी, आर-जे-डीतील तेजस्वी यादव आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव या तिन्ही नेत्यांना इंडिया आघाडीचे 3 माकड असे संबोधलं आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी आपल्या सर्वांना एक रिक्वेस्ट आहे. हा चॅनल नवीन आहे, छोटा आहे. पण आपल्या सर्वांचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक चॅनलला पुश देऊ शकतो. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. मित्रांनो, ही उपमा सरळ टीकेची नव्हती, तर ती राजकीय व्यंग्याची होती. महात्मा गांधींचे प्रसिद्ध 3 माकड या संदर्भातून वाईट पाहू नका, ऐकू नका आणि बोलू नका याचाच एक राजकीय ट्विस्ट योगींनी सादर केला. योगी म्हणाले, "पप्पू म्हणजे राहुल गांधी यांना एनडीए सरकारचं एकही चांगलं काम दिसत नाही. टप्पू म्हणजे तेजस्वी यादव यांना विकासाच्या कामाबद्दल ऐकू येत नाही. आणि अप्पू म्हणजे अखिलेश यादव जे विकासाचं कौतुक बोलण्यातून कधीही करत नाहीत." हे विधान ऐकून एनडीए कार्यकर्त्यांनी जल्लोष केला, तर विरोधकांनी संताप व्यक्त केला. काहींनी तर हे विधान भगवान हनुमानाचा अपमान आहे, असं म्हटलं. पण योगी आदित्यनाथचं भाषण हे धार्मिक नव्हतं, तर ते एक राजकीय व्यंग होतं. बिहारमधली जी निवडणूक आता चालू आहे, त्यात योगी आदित्यनाथांचा एकच फोकस आहे, विकास, सुरक्षा आणि सांस्कृतिक स्वाभिमान. ते स्पष्ट सांगतात, एनडीए सरकारने केवळ रस्ते आणि पूल नाही बनवले, तर राम मंदिरासारखा एक सांस्कृतिक वारसा सुद्धा पुनर्जीवनास आणला. या भाषणात त्यांनी राम मंदिरचा उल्लेख करत सांगितलं, अयोध्येचा अभिमान आता संपूर्ण देशाचा अभिमान बनला आहे. आणि ज्या लोकांना हे दिसत नाही, ते तेच देशाच्या विकासात आंधळेपण दाखवत आहेत. या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये एनडीए आणि इंडिया आघाडीच्या चुरशीची लढाई चालू आहे. एनडीएकडून विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा, तर इंडिया आघाडीकडून बेरोजगारी आणि सामाजिक समतेचा मुद्दा मांडला जात आहे. पण योगी आदित्यनाथ सारखे नेते जेव्हा बिहारमध्ये भाषण देतात, तेव्हा त्यांच्या वक्तव्यामुळे निवडणूक फक्त स्थायिक राहत नाही, ती राष्ट्रीय चर्चेचा विषय बनते. कारण योगी आदित्यनाथ केवळ एक मुख्यमंत्री नाहीत, ते बीजेपीच्या हिंदुत्व आणि प्रशासकीय कार्यक्षमतेचे प्रतिमेचे प्रतीक आहेत. योगींनी त्याच इतर भाषण बढायचं आणि सीमावर्ती जिल्ह्यांमधील मानव संघर्ष, शेतकरी, सुरक्षा उपाय आणि विकास प्रकल्पांबद्दल बोलले. त्यांनी सांगितलं, विकास म्हणजे केवळ रस्ते नाही, तर प्रत्येक नागरिकाला सुरक्षा आणि सन्मान देणं आहे. याच तत्त्वावर ते बिहारमध्ये सुशासन आणि संस्कार या 2 गोष्टींचा संदेश देत आहेत. 3 माकडं ही उपमा काहींना कटू वाटली, पण भारतीय राजकारण व्यंग नेहमीच वापरलं जातं. पूर्व काँग्रेसचे नेते मंदिरावर अशा शब्दात प्रहार करत आले आहेत, की काय सांगायचं. त्यामुळे योगी नाथांचं हे वक्तव्य त्यांच्या शैलीत
धारदार पण प्रतिकात्मक उत्तर आहे. सामान्य मतदारांचे दृष्टीने तर ते विधान भावनिक आणि हसत-खेळत दिलेला राजकीय संदेश आहे. एन-डी-एचे काम दिसतं, पण विरोधकांचं ते मान्य करायला तयार नाहीत. एवढंच त्यांचं केंद्र. ही घटना दाखवते की भारतीय निवडणुकीच्या मैदानात आता केवळ विकासाचा नाही, तर आकड्यांवर राहिला आहे. आणि ते आकडे मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त प्रगती हाच एक निर्णय आहे. गांधींचे 3 माकडांपासून ते योगींच्या 3 माकडांपर्यंत भारताचा हा राजकीय व्यंग आणि संदेश याचा एक वेगळा मिशन आहे. यामुळे स्पष्ट होतं की एन आता केवळ कामगिरीवर नव्हे, तर कथानकांवरही निर्णय ठेवून पाहत आहे. आणि ते कथानक आहेत. विकास, संस्कृती आणि आत्मविश्वास. जय हिंद, वंदे मातरम.